नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या कृषी चॅनलमध्ये. आज संडे, आज काय जास्त काम नाही आहे. आज जाऊचा घरी, कारण गणपती जवळ येतात, त्यामुळे जरा साफसफाई करूची हा. अगो तुका जमणार हा मारू न, तुझी घेऊन फिर चल. मार हा मार. काय काय नाही गो पुढच्या बसाची. नाही गो, हवा नाही, नको. रिंग बाद जातली, ठेवा ती. ठेवा. चला चला साफसफाई करू. चला तर साफ करूया. चला तडे सायटिक. चला आता 4 दिवस राहिलेत. मी आता मुंबईत जातलंय परत. एवढं काय अरे 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 भारी भारी. हळू हा, हळू. भातात जशी कोणी पूर्वा घेऊन ये. रो ना काय गो. गो पडाक जायत हा. गौरीक घे डबल सीट. हा तुझी काय सायकल बाबू? पण ती छोटी होती ती खय. रोहन चल. रोहन इलो आमचो. आम्ही आता जातो जरा नदीक. नदीक बरेच दिवस जाऊक नाही. चल चल, तुझीच वाट बघू होते. आमचे रोड पण भारी असत हा, असे चिरे वगैरे टाकून एकदम हायवे बनवलेलो हा. स्टार रोड. नदी दाखवते आमची. नदीक जातो. आणि आमचा एक देवाचा पण झाड असा बोर्देकर. आमच्या वाडीचं नाव पडला बोर्देकर. बोर्देवाडी म्हणून आमच्या वाडीचं नाव हा. आमचं बोर्देकर देवस्थान हा. तर आपण तुमका दाखवतोय. काय करूया? पहिल्याडी जाऊया. पहिल्याडी जाऊया काय? पाणी कमी आहे. पाणी रोहन आमचं लय लाडको हा सगळ्यांचो. आमचो तारा ITI करता सध्या. लास्ट इयर चालू हा. फायनल इयर चालू हा. आत्ता इलय गो. निलय तो थोडं नदी इलय. हो साफसफाईचं काम करूचा. गणपती येता, साफसफाई करू होई ना. मना निलय नाही जातलंय. उशिरा जातलंय. जरा बारीक सारीक करू आहे काहीतरी. झाडतले हो. कलर मग 2-3 दिवसांनी कलर काढते. नाही पण तो दरवर्षी काढूच लागते. पोरगी खराब करतात ना. रोहन चल मरे. पुढे तू पुढे तू चल रे. नदीत उडी मारिया. त्याच्या माझ्याकडे
हे आमचा देवाचा झाड हा. अवळदेव वगैरे ब्राह्मण भोजन वगैरे सगळं केलं जाता, पूजा पण असता. आणि या देवाच्या नावावरूनच आमच्या वाडीचं नाव पडला बोर्देवाडी. श्री बोर्देकर प्रसन्न. कारण असं म्हटलं जातं की कधी नदीत किती मोठं पाणी येईला, नदीत किती जरी पूर इलो तरी आमच्या घरापर्यंत पाणी कधी येत नाही. आमच्या वाडीतल्यांका वगैरे कधीच त्रास होत नाही. आणि ह्याच देवाच्या ह्याच्यामुळे खूप असे चांगले चांगले अनुभव इले आहेत आमच्या वाडीत, बोर्देवाडीत. आणि गणपती विसर्जन पण आमचा इकडेच होता, मी दाखवेनच तुमका. चपला सेमत मरे सेम मामा. ही आमची नदी, मोठी नदी. माझे व्हिडिओ जे बघितलेला त्याच्यामध्ये मी खोडदेचा पूल दाखवलेला आहे, तीच नदी ही. हा इकडून नदी ही खोडद्यापर्यंत गेली. गणपती विसर्जन आमचा इकडे केला जाता. हे बघा इथे गणपती ठेवले जातात आणि एक एक असे करून आमच्या वाडीत 25 गणपती असतात. इथे विसर्जन केला जाता. बघा आमची नदी कशी दिसता, एकदम भारी. लहानपण आमचा या नदीतच गेला. गुरा वगैरे आम्ही त्यावेळी सोडली की नदीतच मजा मस्ती करू. त्या ती जी साईड दिसता तिकडे दगड वगैरे दिसतं तिकडे ते साळगाव म्हणून गाव हा. इकडे केरवडे आणि तिकडे साळगाव. मग साळगावचे गणपती त्या ठिकाणी विसर्जनासाठी येतात. इथे साळगावचे गणपती इकडून विसर्जन केले जातात आणि आमचे केरवड्याचे गणपती इथून विसर्जन होतं. आता पाऊस नसल्यामुळे पाणी खूप कमी हा. जेव्हा नदीत पाणी जास्त असतं तेव्हा आमका वरपर्यंत तिकडे गणपती ठेवून त्याचं विसर्जन करूचा लागता. पण आम्ही तसा किती पाणी असलं तरी रिस्क घेऊन आमचे पोरगे पण पोहणारे चांगले असत. कारण आमचा बालपण नदीत गेल्यामुळे आम्ही पोहणारे अट्टल असे 7-8 जण पोरगे असो आम्ही पोहणारे. त्यामुळे POPचे गणपती वगैरे असतात, त्याच्यामध्ये किनाऱ्यावर राहण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्या दिसाक एकदम खराब वाटतं बघू. त्यामुळे आम्ही रिस्क घेऊन ते गणपती बरोबर नदीच्या मधोमध गणपतींचं विसर्जन करतो, किती पण पाणी असला तरी. कारण आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे नदीत. पण ज्यावेळी पाऊस जास्त असता त्यावेळी गणपती विसर्जनाचे खूप मोठे वांदे होतात. दाखवेनच तुमका गणपतीत की आम्ही कसा विसर्जन करतो गणपतीचा. आता अशी आमची नदी आहे, मोठी नदी म्हटली जाते का. नदी तर पाणी तसं आहे. ह्या वर्षी खैला पाणी वरीला वरते पोय दिला तरी कमी झाला. पहिले किती ना हां मी येऊकच नाही पाणी नाही. आमका त्याची वाळूची वगैरे कमी नाही. घरा वगैरे जर आमच्या इकडे बांधूचे असतात ना त्यावेळी इकडची हीच वाळू वापरली जाता. भरपूर वाळू पडता. त्याच्यानंतर गुळेत्री म्हणतात ते, खडीच्या ऐवजी या दगडांचा वापर होता गुळेत्री. बांधकाम पण मजबूत होता. आमका एक देण भेटलेली आहे नदीच्या रूपात आमच्या वाडीक आणि आमच्या गावाक. वाटता बसीन हे बघ अरे वाटतं ना त्या दिवशी भारी स्वच्छ पाणी. हो आता कसं जरा पाऊस लागलो वाटतं. काल पाऊस लागलो. भारी लोकेशन भारी फोटो भारी वाटतं ना. झाडं आपले भरपूर आहेत आपल्याकडे. रोहन ते टप्पे मारे का रे दगड मारू ते लहानपणी. लहान म्हणजे तू अजून लहानच असं आम्हीच मोठे झालो आता.
मारूया 2 मार बघूया. असे दगड असतात या. आम्ही लहानपणी खूप टप्पे मारू. आता बघूया, आता काय सवय नाही, बरीच वर्ष झाली. पहिले आम्ही एका ह्याच्यात डायरेक्ट पलीकडे मारू. एक टप्पी पडली की डायरेक्ट दगड पलीकडे. बघूया, धर धर मारते डाव्या हातीन. गेलो पहिलाडी. भारी गेलो. रोहन मार बघूया. बरंच गेलो रे. ही मजा आम्ही ना लहानपणी करू. आणि आमचे पोरगे पण आता जवळजवळ 10-15 पोरगे आमच्या मुंबईत असतात. पण कोकण पण म्हणजे गावचा कल्चर आमचे पोरगे विसराक नाहीत. गणपतीच्या अगोदर आवर्जून 1-2-4 दिवस किंवा 8 दिवस अगोदर काही काही पोरगे आमचे येतात. घर साफ वगैरे करूचं असता, साफसफाई करूची असता त्यासाठी. मग आम्ही इकडे रोडची साफसफाई करतो. गणपती विसर्जनासाठी जी जागा असता तिथली पण साफसफाई केली जाता. थोडक्यात ही आमका ना, ही आमची नदी आहे. ह्या थोडक्यात आमका एक देण असा, देवान दिलेली देण असा. कारण असा ह्या नदी किनारा कोणाक भेटत नाही. कारण मच्छीची आमका कधी कमी पडूक नाही. वाळू म्हणा घरासाठी. ते बो माकड गेले 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 गेले. थोडक्यात ही आमका दे ना, देवान दिलेली नदी म्हणजे ही आमका दे ना. कारण हे खूप आमका फायदा झाले. मच्छी तर आमका कधी कमीच पडाक नाही. पण आमच्या ना या जवळपास साळगाव, घावनळे, तुसली, केरवडे हे जे गाव असत त्या गावात प्रत्येकाकडे ना त्यावेळी गुरा होती. आता हे ट्रॅक्टर वगैरे झाले. मग त्यावेळी भरपूर लोकांची गुरा, जवळपास 1000-1500 गुरा ह्या ठिकाणी पाणी पिऊ घ्यायची. माकड पण इकडे भरपूर. हे बघा दगडावर बसले आहेत माकड. नारळ काय एक शिल्लक ठेवणार नाही, सगळ्यांच्या माडांची वाट लावून टाकतात. पाऊस इलो, आम्ही काय छत्री वगैरे काय आणू नाही, त्याच्यामुळे आता आमका घरी जाऊचं लागता. चल रोहन चल, मोबाईल भिजतले, छत्री नाही. आता काय करतो आता टाकतलंय दादा. बघ बघ हे बघ लाकूड काढतं. प्रवास झालो, घराकडनं गेले नदीकडे, नदीकडनं आता इले घराकडे. ही आमची कोकणातली हिरवळ. आमच्या घराशेजारीच भातशेती असता. या खरा कोकणातलं वैशिष्ट्य माडांचा. दारासमोर प्रत्येकाच्या माड असतात. हे बघा बघू शकता तुम्ही. त्या घराकडे माड असत, इकडच्या घराकडे माड असत, इकडे असत, आमच्या घराकडे पण माड असत. अरे काय हे बघा इकडच्या घराकडे पण तुमका माड दिसतले. हे आपला कोकणाचा वैशिष्ट्य. हा नदीक गेलोय गे, रोहनाक घेऊन गेलोय. आमचा बालपण नेहमी या नदीतच गेला. कारण लहानपणी आम्ही खूप मजा केली. आता आमचे पोरगे सगळीकडे बाहेर बाहेर मुंबईत म्हणा, गोवा, पुणे साठी कामाक गेले. पण आम्ही खूप मजा केली लहानपणी. गणपती विसर्जन म्हणा किंवा मे महिन्यात. तर मी एक बालपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुमका जर माझा आजचा जर व्हिडिओ आवडलो तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.